कोण होती ती? सर सर राजवीर सर राजवीर सर मी आले आहे। मी तुम्हाला इथून सोडून घेऊन जाईन। मला फक्त सांगा तुम्हाला कोणी बांधून ठेवलं इथे? मला फक्त नाव सांगा त्या व्यक्तीचं। सर सुटत का नाहीये? सर 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 तुम्ही काळजी करू नका, मी आले इथे। तुम्हाला कोणी बांधून ठेवले मला फक्त नाव सांगा सर। मी काही काळजी करू नका। नाही नाही माझे राजवीर सर बरे असतील ना? देवा राजवीर सरांना लवकरात लवकर बरं कर, त्यांना कायम सुखी ठेव। माझ्या वाट्याचं सगळं सुख राजवीर सरांना मिळू देत, पण त्यांना लवकरात लवकर बरं कर। राजवीर, ए राजवीर, राजवीर उठ ना, उठ बरे राजवीर। हे बघ तुझ्यासाठी ना तुझ्या आवडीचा उपमा आणलाय। आजी राजवीर तुझी झोप पूर्ण नाही का झाली? नाही तसं नाही, पण रात्रभर मला स्वप्न पडत होती वेगवेगळी आजी। म्हणजे स्वप्नात ना काहीतरी एक गोड आवाज येत होता, पण चेहरा काही दिसलाच नाही। हो का? ब्रोच्या स्वप्नात ना नक्कीच मयुरी वहिनी आल्या असणार। आजी स्वप्नांचा काही अर्थ असतो का ग? हो असतो तर, स्वप्नांचा खूप अर्थ असतो। पण तू ना आधी हे खाऊन घे बरं, आणि खाऊन झालं ना की तुझ्या सगळ्या गोळ्या घे व्यवस्थित। आणि मग गॅरी बरोबर देवळात जाऊन ये, तुला खूप बरं वाटेल बघ। काय शॉलेट आयडिया आजी। आपण काय बोलतो माहितीये का, थोड्या वेळाने कशाला, आत्ताच चला ना। हा चल चल चल। अरे चला चला काय, आधी त्याचं खाऊन तर होऊ दे, त्याला फ्रेश होऊ दे, मग जा तुम्ही। हा 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 घे राज। नाही आता नको, आधी मी फ्रेश होतो। हो हॅलो, हा वहिनी बोला ना। गॅरी भाऊजी सर कसे आहेत आता? आपला ब्रो एकदम बरा आहे, पण वहिनी बहुतेक ना ब्रोला तुमची स्वप्न पडत होती। काय? हो वहिनी, म्हणजे मगाशी ना ब्रो आजीला सांगत होता हा की काल रात्रभर त्याला स्वप्न पडत होती आणि एकदम कोणतरी गोड हसत होत। पण प्रॉब्लेम एकच आहे वहिनी, त्याला चेहरा दिसला नाही कोण होता ते। पण वहिनी आपल्याला काय वाटतं माहितीये का, 100% तुम्हीच होते ते। काय सांगताय काय गॅरी भाऊजी? गॅरी भाऊजी ऐका ना, मला त्यांना बघता येईल का प्लीज? हो हो वहिनी बघता येईल ना। आता मी आणि ब्रो ना देवळात चाललोय, तुम्ही तिकडेच येता का डायरेक्ट? मग कुठल्या देवळात जाताय? वहिनी ते आपल्या घराच्या जवळ मंदिर आहे ना, त्याच मंदिरात चाललोय। मग मी येऊ तिकडे? मी येते ना प्लीज प्लीज। पण वहिनी ते फक्त ब्रो समोर तुम्ही। नाही 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 अजिबात नाही, मी सरांसमोर अजिबात नाही येणार, पण मला तिथे येऊ द्या प्लीज। ओके वहिनी बाय, तुम्ही डायरेक्ट पोचा, आपण तिथे पोचतो। थँक्यू 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 गॅरी भाऊजी। हा बाय वहिनी बाय। देवा आता ना प्लीज आज रात्री ना आपल्या ब्रोला स्वप्नात डायरेक्ट वहिनीच दिसू दे, म्हणजे बिचाऱ्या वहिनीचा आपला त्रास वाचेल रे देवा। तिला असं किती लपून छुपून बघावं लागते, प्लीज देवा।
मयू, अगं माझी ती पर्स कुठे ठेवली आहे? मयू, अगं हा काय नवीन अवतार आहे तुझा? हा, आई, जेव्हा गरज पडली होती तेव्हा देवी देवतांनी सुद्धा नवीन अवतार घेतला होता. मी तर एक सामान्य माणूस आहे आणि जर माझ्या माणसाच्या भल्यासाठी मला अवतार धारण करावा लागत असेल तर मला चालणार आहे, मी तो करेन. तू निघाली आहेस कुठे? मी राजवीर सरांना बघायला चालली. ते मला लांबून जरी दिसले ना तरी खूप आहे माझ्यासाठी. मग लांबूनच बघणार आहेस ना? मग आधी होतीस तशी गेलीस तरी काय फरक पडणार आहे? नाही नाही, मला ना आता कुठलीच रिस्क नाही घ्यायची. अगं मयू, अगं काय करतेस तू हे? हा, काय चाललंय तुझं? अगं मंगळसूत्र आहे ते, सौभाग्याचं लक्षण आहे आणि तू हे. आई, मी हे जे काही करते ना ते माझ्या सौभाग्यासाठीच करतेय. राजवीर सरांना दुसऱ्या कुठल्याही गोष्टींचा त्रास होऊ नये म्हणून मी हे सगळं करते. तू हे जे काही करतेस ना मयू, ते बरोबर नाही. हा, ऐक ना, मला आता काय बरोबर आहे आणि काय चूक आहे यात पडायचंच नाहीये. माझे राजवीर सर लवकरात लवकर कसे बरे होतील हे आता मला बघायचंय आणि त्यासाठी ही मयुरी कुठल्याही थराला जायला तयार. आता राजवीर सरांसमोर एक नवीन मयुरी येणार. जुन्या मयुरीची सावलीही मी त्यांच्यावर नाही पडू देत. आई, फक्त या नवीन मयुरीला आता तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. येते मी. राजवीर सकाळी सकाळी गेला कुठे ते मला न सांगता? बापरे, त्या रणशिंगेंकडे तर गेला नसेल ना? तिकडे ती मयुरी. राजवीर, अरे कुठे गेला होतास तू मला न सांगता? मला काळजी वाटत होती तुझी. कशाला इतकी काळजी करत असतेस माझी? अरे पण गेला कुठे होतास? गॅरी सोबत गेलो होतो मंदिरात. ऍक्च्युली कंटाळा आला होता मला, ते हॉस्पिटल घर हॉस्पिटल, म्हणून म्हटलं जरा पाय पण मोकळे होतील आणि देवदर्शन होईल. नशीब मयुरीकडे गेले नाही. हरकत नाही, तू पण ना गॅरी, सांगून जायचं ना. चला आता. इथे बाजूला गॅरी सर, तुमचा फोन राहिला होता गाडीत. ही इथे? हिला तर मी इथून हाकललं होतं, परत कशी आली इथे? मम्मा, मम्मा ही आपली केअरटेकर आहे ना? हा, ते आजीची तब्येत बरी नसते ना, तिची काळजी घ्यायला ठेवली आहे. वॉट एव्हर. राजवीर बेटा, तू जाऊन आराम कर, तू दमला असशील ना. गॅरी त्याला घेऊन जा. हा मम्मा. ब्रो चल. तुला सांगितलं होतं ना राजवीरच्या समोर जायचं नाही म्हणून. म्हणजे मयुरी बाळा, तू अशी राजवीरच्या समोर आलीस, त्याला त्रास झाला आणि जीवाचं त्याचं काही. नाही 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 मॅम, सरांना असं काही नाही होणार. कारण मी सरांसमोर त्यांची बायको म्हणून नाही, आजींची केअरटेकर म्हणून आली. अगं पण कशाला? मी खरं सांगते, हे मी ठरवून नाही केलंय. हे आपोआपच घडलं. कदाचित देवाचीच इच्छा होती ही. हे बघ मॅम प्लीज, जे सॉरी, मला तुमची काळजी कळतीये,
पण बघा ना, देवानेच मला राजवीर सरांच्या आजूबाजूला राहण्याची संधी दिली आहे. ताई, अशी संधी आलेली मी कशी सोडू? आणि मी तुम्हाला शब्द देते, राजवीर सरांना माझ्यामुळे कुठलाही त्रास नाही होणार. फक्त मला त्यांच्या सोबत राहू द्या, प्लीज 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 प्लीज. आता हे प्रकरण जास्त चिघळत जायला नको. तसंही राजवीरने हिला ओळखलं नाहीच आहे. बरं ठीक आहे मयुरी, पण तू या घरात फक्त केअर टेकर म्हणून नको राहूस. थोडीशी घरी मदत केलीस ना तर म्हणजे राजवीरला डाऊट नाही येणार. चालेल चालेल, जे काही काम असेल ते सगळं मी करेन. जर मला सरांच्या आजूबाजूला राहायला मिळत असेल तर मी सगळी कामं करेन. मी आत्ताच सुरू करते. हा, मयू, कुठेस तू? आबा, मी राजवीर सरांच्या घरी आहे. तू छोट्या मालकांकडे? हा सगळा काय प्रकार आहे मयू? कुंद म्हणत होती की तू काहीतरी यश बदलून घराबाहेर पडली म्हणून, आणि आता म्हणते तू सरांच्या घरी आहेस. नक्की काय चाललंय? हो हो आबा, हे बघा, मी राजवीर सरांसमोर त्यांची बायको म्हणून नाही जाऊ शकत, पण मी एक अनोळखी मुलगी म्हणून जाऊच शकते ना. नाही, तू काय बोलते ना, माझ्या समजा डोक्यावरनं चाललंय बघ. आबा, मी मंदिरात गेले होते. तिथे राजवीर सर आणि माझी भेट झाली. म्हणजे मी फक्त त्यांना बघायला गेले होते, पण मी त्यांच्या मागे मागे करत होते, म्हणजे त्यांचं रक्षण करण्यासाठी. आणि नेमकं असं घडलं की गॅरी सरांनी तिथे माझी ओळख आजीची केअरटेकर म्हणून करून दिली. काय? हो, आणि म्हणून मग मला ना त्यांच्यासोबत घरी यावं लागलं. तू तिकडं? हो आबा, मला ना असं वाटतं की कदाचित ना हे सगळं देवाच्याच मनात होतं, म्हणून तर त्याने त्याच्याच दरबारात आमची पुन्हा भेट काढून दिली. हो, हे खरंय मयू, खरंय. आबा, मी राजवीर सरांसोबत त्यांची बायको म्हणून नाही राहू शकत, पण मी त्यांची सावली बनून राहू शकते ना. मयू, आणि हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तुला सांगतो ना, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. ही तुझी नवी ओळखच तुला आणि छोट्या मालकांना एकत्र आणली बघ. बघच तू. हो, आबा, मी नंतर फोन करते. बाय बाय. हा, कोणाशी बोलत होता? आता फोनवर कोणाशी बोलत होता? हो, तुम्ही आता फोनवर कोणाशी तरी बोलत होता. मी तुम्हाला पाहिलं. मला पाहिलं की तुम्ही फोन कट केला. तुम्ही? मी नाही, तुम्ही फोनवर बोलत होता. मला पाहिलं की तुम्ही फोन कट केला. नाही, तेच मी म्हणते. तुम्ही मला बघितलं, मी फोनवर बोलताना. हो, मी बघितलं तुम्हाला. तुम्ही फोनवर बोलत होता. तुम्ही मला बघितलं, ते मी तुम्हाला बघितलं आणि तुम्ही फोन कट केला. नाही, मी तेच म्हणत होते की तुम्ही मला बघितलं मी फोनवर बोलताना आणि तुम्ही फोन कट केला. का तुम्ही खोटं बोलू नका. तेच सांगते, तुम्ही मला बघितलं फोनवर बोलताना. फोनवर बोलताना मी बघितलं तुम्हाला, आणि तुम्ही बोलतच होतात फोनवर. आणि फोनवर बोलत असताना तुम्ही फोन कट केला जेव्हा मी तुम्हाला बघितलं. एक मिनिट. हॅलो. कुठे गेली? इथेच तर ठेवायचो मी. 2 वर्ष मी इथे नव्हतो तर सगळ्या गोष्टी बदलल्या. काय असं वाटतं दुसरी व्यक्ती राहायची ती. काय अवस्था केली ह्या जागेची. काही शोधताय का? हो, ती माझी तुम्ही
तुम्ही इथे काय करताय? मी इथे कचरा हो मागे व्हा. कचरा काढायला तुम्ही केअरटेकर आहात ना? मी केअरटेकरच आहे, पण मला आवडतं घर स्वच्छ ठेवायला. मागे व्हा. सारखं सारखं पुढे काय येतं तुम्ही? तुम्हाला कोणी सांगितलं इथला कचरा काढायला? नाही, मला कोणी सांगितलं नाही, पण मला दिसलं म्हणून मी आले होते कचरा. तुम्ही नॉक न करता आलात कशाला माझ्या रूम मध्ये? सॉरी चुकलंच माझं. मी नॉक करून नाही आले, पण मी तेच सांगते, मी इथे तुम्ही काढताय का कचरा? नाही, तुम्ही असं कसं काढू शकाल ना कचरा? ठीक आहे, मीच काढते कचरा. एक तर माझी वस्तू सापडत नाहीये, त्याच्यात काय चालू आहे इथे? हो, कपाटामध्ये डाव्या बाजूला मधल्या कप्प्यात आहे तुमची पर्सनल गोष्ट. काय? तुमची पर्सनल गोष्ट. ते नाव घेऊ नका हो. अहो, कपाटाचं नाव नको घेऊ. अहो नाही, कसलं? तुम्ही आधी जा, बाहेर जा इथून. अहो, हो काय? बाई कोणाला म्हणताय? पुरुष आहात तुम्ही? पुरुष नाही, मी मुलगी आहे ना. मग बरं, असाल मुलगी, तुम्ही आधी दूर व्हा. तुम्ही आधी बाहेर जा इथून. हो, पण तुम्हाला एखादी वस्तू शोधून देत होती ना. मी तुम्हाला का सांगू? तुम्ही आधी मागे व्हा. अहो, तसं नाही, पण मला कळलं की तुम्ही काहीतरी शोधताय, म्हणून मी तुमची मदत करत होते. मला नकोय ना तुमची मदत. थँक गॉड गॅरी तू आलास. कोण आहे त्या? का करतायत माझी मदत? हे ब्रो पण तसा पडद्याच्या मागे लाजतोय का? नाही, मी काय लाजत नाहीये, पण गॅरी का आलायत माझ्या रूम मध्ये? तुम्ही कोण आहात? तुम्ही का आलात इथे? हे बघा, ते काहीतरी शोधत होते, म्हणून मी त्यांना मदत करायला आले. मी त्यांना म्हणले तुमची वस्तू मी शोधून देते. हे ब्रो त्या मदत करायला आलेत ना तुला? पण मी मागितली का यांना मदत? कशाला? आपल्या ब्रोनी मदत मागितलीये का? नाही, त्यांनी नाही मागितली, पण एक माणुसकीच्या नात्याने म्हटलं शोधून द्यावं त्यांची गोष्ट. मला नकोय पण तुमची मदत. मुळात तुम्ही नॉक न करता एका मुलाच्या रूम मध्ये कशा काय आला? नाही, सॉरी चुकलंच माझं. मी नॉक न करता आले. प्लस तुमचा एखादा मुलगा असा मुलीच्या रूम मध्ये गेला तर? हो, असं कसं बोलू शकतो? नाही, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं, पण तुम्ही पुढे काय येतात? तुम्ही मागे व्हा. हो, मी आले मागे, पण मी तुम्हाला विचारलं होतं ना, तुम्हाला काय हवंय मला सांगा, मी देते शोधून. कंटिन्यू. अरे गॅरी ऐक ना, मला सांगून तर जा. माझी गॅरी सर, तुमच्या कपाटात मधल्या कप्प्यात डाव्या बाजू. तुम्हाला काय माहिती माझ्या कपाटात कुठे काय ठेवलंय ते? तुमची मी तुमच्या आजीची केअरटेकर आहे ना. आणि आपण असं करतो ना जनरली, ज्या वापरायच्या गोष्टी असतात त्या आपण कपाटात उजवीकडे ठेवतो, आणि ज्या न वापरायच्या गोष्टी असतात त्या आपण कपाटात डावीकडे ठेवतो. म्हणून ते असं उजवीकडे डावीकडे, म्हणून मला असं वाटलं. ते काय लॉजिक झालं हे? लॉजिक नाहीये, मॅजिक आहे. थँक्यू. तुम्ही प्लीज निघा इथून. घ्या. ज्याचं करावं भलं तो म्हणतो आंधळा मागतो एक डोळा. चुकीची म्हण आहे. ती माझी म्हण आहे. हॅलो, अहो ऐका तर. तुमची डाव्या कप्प्यात कशी काय?